तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाचं माजी खासदार राजन विचारेंच्या मुलीशी विवाह संपन्न झाला। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे हा शाही विवाह सोहळा पार पडला। उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावलेली होती। तर राज ठाकरे, संजय राऊत, मंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, सगळ्यांच्या लाडक्या वहिनी रश्मिताई, सन्माननीय शिवसेना नेते, आमच्या वरळीचे आमदार तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आलाय। इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आलाय। ही परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे। तर बीसीसीआयच्या नॉन जर्सी प्रायोजक म्हणून एशियन पेंट्सनं पुढाकार घेतला। एशियन पेंट्सनं बीसीसीआयला सोबत तब्बल 45 कोटींचा करार केला। नॉन जर्सी स्पॉन्सर्सच्या यादीमध्ये कॅम्पा आणि एसबीआय लाईफ सोबत आता एशियन पेंट्सचंही नाव जोडलं जाणार आहे। याबाबत आज घोषणा करण्यात आली आहे। एशियन पेंट्सच्या स्पॉन्सरशिपमुळे बीसीसीआयच्या व्यावसायिक विस्तारासाठी मदत देखील होणार आहे। तर मानव आणि माकड संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडून एसओपी जाहीर करण्यात आलेली आहे। उपद्रवी माकडांना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडलं जाणार असल्याची माहिती मिळते। मानवी वस्तीपासून 10 किलोमीटरच्या दूर वन परिक्षेत्रामध्ये माकडांना सोडलं जाणार आहे। माकडांना पकडण्यासाठी आता अनुभवी लोकांना मानधन देखील दिलं जाणार आहे। तर माकड मानव संघर्ष जो आहे तो कसा पेटतोय आणि त्यानंतर आता त्यासाठी तो दूर व्हावा यासाठी काही एसओपीज करण्यात आलेले आहेत। 10 पर्यंत माकड वानर बचावाकरिता सुरक्षितपणे पकडल्यास व सोडल्यास प्रति माकड 600 रुपये जे आहेत ते देण्यात येणार आहे। 10 पेक्षा जास्त माकड वानर संख्येसाठी प्रति माकड 300 रुपये जे आहेत ते दिले जाणार आहे। तर एका वेळी एका प्रकरणात देण्यात येणारे आर्थिक सहाय्य 10,000पेक्षा जास्त नसावा असं देखील माहिती आता समोर येते। 5 पर्यंत माकड वानर पकडणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तीला 1000 रुपये आणि प्रवास खर्च मिळणार असल्याची देखील माहिती मिळते। तर सदर संख्या 5 पेक्षा जास्त असल्यास वेगळ्यानं प्रवास खर्च मिळणार नाही अशी देखील माहिती देण्यात आली। तर पुलाचं काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झालेला आहे। पुण्याच्या वारजेमधील मुठा नदीवरील पुलाच्या कामातील हा धक्कादायक प्रकार समोर आला। उंचावर चढून काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेत नसल्याचं समोर आलेलं आहे। तर पुण्याच्या पुलाचं काम करणाऱ्या कामगाराच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा असल्याचं आता समोर आलेलं आहे। उंचावरती काम करत असताना कुठल्याही प्रकारची काळजी जी आहे ती न घेतल्याचं इथं पाहायला मिळतं।